मोठे भाई तुमच्याशिवाय या घराचं काय होईल? आता जे तुझं घर ना तेच माझं घर. मोठे भाई असं नका करू. व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणी ताई एकटे पडतील. या सगळ्यांना माझ्यापेक्षा तुझी जास्त गरज आहे. मी नाही थांबू शकणार. ठीक आहे, नको थांबूस. मी तुझ्या बरोबर येईन. तुम्हाला माझी शपथ आहे. तुलाही माझी शपथ आहे. प्लीज मला जाऊ दे, नका थांबू प्लीज. काकी, इंदू दिसली का सकाळपासून? नाही रे, आज दिसलीच नाही मला ती. नारायण ताई, इंदूला पाहिलंस का कुठे? नाही रे, खर तर रोज सकाळी सर्वात आधी किचन मध्ये इंदू येते, पण आज आलीच नाही. आदू, एक काम कर, जा मोठ्या बहिणींना विचार कुठे गेली ती. अगं काकू, मी आत्ताच आईच्या खोलीत ना आले बाहेर. नाही आई पण खोलीत. असं कसं? दाजी, इंदू आणि आईला पाहिलं का तुम्ही कुठे? सकाळपासून दिसल्या नाहीत त्या. नाही, आम्ही तर नाही पाहिलं. का बरं, त्यांच्या खोलीत नाही का? अहो नाही ना, सकाळपासून सासासुना कुठे गेल्या आहेत काय माहिती. काका काका काका, तू आईला आणि इंदूला पाहिलंस का सकाळपासून? कुणाला दिसत नाही, मला पण नाही दिसली ती. मग कळत नाही मी. अरे पण मग ठीक आहे, गेली असेल कुठेतरी. तू फोन करून बघ ना एकदा. अरे केलेला फोन बंद लागतोय तिचा फोन. एक मिनिट, मी सासूबाईंना फोन करून बघतो. अगं फोन तर घरातच आहे. फोन तर घरातच आहे, मग सासूबाई कुठे गेल्या? मला टेन्शन यायला लागलंय. एक तर ती पोपटरावाची पोरगी, ती श्रीकला बाहेर आहे, अजून तिने काही. जावई बापू, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आता ती या दोघींना काहीही करू शकणार नाही. आणि मोठ्या बाई आहेत तिच्यासोबत, त्या मग कुणी काळजी करू नका, काही नाही होणार. अगदी बरोबर आहे. टेन्शन घेऊ नका. इथंच गेले असतील बाहेर कुठेतरी, येतील. तहसीलदार साहेब सध्या सुट्टीवर आहे. पुढच्या आठवड्यात येतील ते, तेव्हा तुमचं सहीचं काम होऊन जाईल. नक्की होईल ना? अहो होणार म्हणजे होणार. पप्पू शेठचा शब्द आहे हो. पप्पू शेठ तुम्ही आहात, पुन्हा आमच्यासारखीची कामं सोपी होतात. आपल्या सेवेसाठी सदोदित रामकृष्ण. रामकृष्ण. पाप्या, इंदूला पाहिलंस का कुठे? अहो नाही हो आदू शेठ, तुमचं व्हॅलेंटाईनचं प्युअर अजून उतरलंच नाही का? अहो लग्नाला एवढे दिवस झाले आता, तरी सुद्धा तुम्हाला थोडा सुद्धा दुरावा सहन होत नाही. चांगले माणसानं रोमॅन्टिक असलं पाहिजे बघा तुमच्यासारखं. पाप्या, मी मस्करी करत नाहीये, मी सिरियसली बोलतोय. सिरियस मॅटर आहे. इंदू अरे सकाळपासून दिसली नाही मला कुठेच. फोन पण लागत नाही तिचा. अहो मग मोठ्या बाईंना. अरे आई आणि इंदू दोघे दिसले नाहीत मला सकाळपासून. सॉरी बरं आदू, ते जरा चेष्टा मस्करी. सॉरी बिरी नको म्हणू आता. चल इंदूला शोधायला. अरे
कुठेतरी अर्जंट काम आला असेल म्हणून गेली असेल रे ती. आपण पोलिसात अरे 24 तास तरी होऊ दे. 24 तासात जर नाही आली तर आपण मिसिंग कंप्लेंट देऊ आणि मी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून कळवतो. जर कुठे असतील तर फोन करून कळवा म्हणून. काय इंदूला आणि आईला काही निगेटिव्ह बोलू नका आदू शेठ. इंदूला काही होणार नाही आणि हा मोठ्या बाईंना सुद्धा काही होऊ शकत नाही. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी बघतो काहीतरी. हो. कुठे गेल्या असतील या दोघी पण. दादा ते चहा पाहिजे होता. ते इंद्रायणी दिग्रसकर कुठं राहतो तो? मला त्यांना भेटायची लय इच्छा आहे. काय ना मी लय लांबून आले. आमच्या इकडं ना एकादशीची लय भारी कीर्तन सेवा केली होती त्यांनी. तेव्हापासून लय मानते मी त्या बाईला. हा कुठे राहतात त्या, जरा सांगता का मला? ते आता कुणालाच माहिती नाही. हा म्हणजे नाही, इंदू आता या गावात राहत नाही. गावात नाहीत म्हणजे कुठं बाहेर गेलात काय? कुठे गेल्या, कशासाठी गेल्या, कुणालाच माहित नाही. अरे देवा, पांडुरंगा, आव मी लय लांबून आले होते त्यांना भेटायला. मला भेटायचंय होते त्यांना. हो, पण त्या जिथे कुठे असतील तिथे विठुराया त्यांना सुरक्षित ठेव. हा, माझी भेट होईपर्यंत तर ठेवच ठेव. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. इंद्रायणी जगाच्या पाठीवर कुठे पण असो, पण ही श्रीकला हिला अशी तशी सोडणार नाही. कोण आहे तिकडं? कोण आहे? तुम्ही? आदू काकी, आदू आहे. आदू, आदू. इंदूचा काहीच पत्ता लागला नाही. मोठ्या बाई आल्यात का घरी? नाही ना रे. कुठे गेले त्या दोघीच्या दोघी? मला ना आता खूप टेन्शन यायला लागलं. भीती वाटते, काळजी वाटत. हे बघ, अरे बाबा, टेन्शन घेऊन कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये. तू एक काम कर, तू फोन करून बघ ना परत. अरे केलेलं नाही काका मी. अरे मग परत कर. तू जेव्हा केला होतास तेव्हा रेंज नसेल, नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. कर ना परत. रिंग जाते. उचलत नाहीये फोन. करतो पुन्हा. आता बंद लागतोय. नारायणीताई, तू करून बघ ना फोन. तुझा लागेल कदाचित. हो बघते, थांब.
नाही, नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. विठुराया, नाही ऐकलं ना माझं. तुला तर माहिती मी कोणाचंच ऐकत नसते. मी शपथ घातली होती ना तुम्हाला. तू लाग घातली असशील पण मी थोडीच घेतली होती. अगं सासू आहे मी तुझी, अशी सोडणार नाही तुला. अगं तू जन्मल्यापासून तुझं नाव न घेता तुझं तोंड न पाहता एक दिवस गेला नाही माझा. आता कसा जाईल? अगं मरण ना मी, आणि इतक्यात मरायचं नाही बरं का मला. हा असं काही म्हणू नका प्लीज. बघा मोठ्या बाई, मी माझा इगो हर्ट झालाय म्हणून इथं आले असं नाहीये. माझा विठुराया नाहीये विठूच्या वाडीत. माझ्या गुरूंचा विश्वास जिंकू शकले नाही मी म्हणून इथं आले. कुठं वनवन कराल का? किती वनवन कराल तुम्ही? आयुष्यभर वनवन कर हिंदे. आता फक्त सासू नाही मी तुझी, तुझी आई आहे. ए बाई, ए रडायचं नाही. आईला लेकीच्या डोळ्यात पागी पाहवत नाही. हा रडायचं नाही बिलकुल. तुझ्यासाठी येताना तान लाडू भूक लाडू आणलेत. आज माझ्या हातानं खाऊ घालीन तुला. माझी लेक लोकांसाठी इतकं करते, तिच्यासाठी इतकं करायला नको मी? तिला खाऊ घालून घट्ट मुट्ट करायचंय चांगलं. पण मला सांग इंदे, हे इतकं सुंदर गाव, इथं यावं कसं वाटलं तुला? छान आहे ना. एकदा बचत गट सुरू करायचा होता म्हणून आले होते ह्या गावात. तेव्हा त्या संजीवनी ताईंची ओळख झाली. त्यांचं शेत आहे हे. देव त्यांचं भलं करू. आता आपण एकीला दोघी इथं राहूया एकमेकींच्या सोबतीने. चला चला तुम्ही चला चला या. कोरड्या माफीने केलेले अपराध थोडीच माफ होतो. इंदू नक्की माझ्यावर रागावून निघून गेलेले असणार. तिच्या नवऱ्याने तिच्यावर अविश्वास दाखवला. अविश्वास दाखवला ते पण कोणासाठी? कोणासाठी? श्रीकलेसाठी. कुठून आली ती? काहीच पाहिलं ती. इंदू मला सतत सावध करायचे की ती चांगली मुलगी नाहीये म्हणून, पण मी कधीच ऐकलं नाही तिचं. नेहमी अविश्वास दाखवला तिच्यावर. तिला नाही ते बोललो, कालून पाडून बोलायचं तिला मी. हेच तिच्या डोक्यात राहिलेलं असणार. हा, मी माफी मागितली तरी तिच्या मनातून गेलेलं नसणार आहे. म्हणून इंदू जर आली नाही कधीच तर. आदू हे बघ, शांत हो आणि भलता सलता विचार करू नकोस. अरे हिंदू मनात ठेवणारी मुलगी नाहीये आणि ती तिच्या माणसांना कधी अंतर देणार नाही. अगं पण तिच्याच माणसांनी अंतर दिलंय तिला. आधू शांत हो बरं. हे बघ, आपल्या सगळ्यांचं चुकलंय की नाही. पण हिंदूचं मन सुपा एवढं आहे, त्यात रागाला जागा नाहीये. तुला तुझी चूक मान्य आहे ना? तुझं प्रेम आहे ना हिंदूवर? मग काळजी करू नकोस. तुझं आपल्या सगळ्यांचं प्रेम हिंदूला परत घेऊन येईल. पण बाहेर कुठे काय? नाही अरे मोठ्या बाई आहेत ना तिच्यासोबत, त्या काही नाही होऊ देणार तिला. आणि विठुराय आहे की तो तिचं रक्षण करेल आणि तिला परत घेऊन येईल आपल्याकडे.
काळजी करू नकोस तू. गौरी गौरी ए गौरी ताई तुम्ही माझ्या मुलीला पाहिलं का हो 6 वर्षाची नाही हो दादा, पण काय झालं? कुठे हरवली? अहो आम्ही शेतात आलो होतो कामाच्या गडबडीत आमचं दुर्लक्षच झालं खेळता खेळता कुठे गेली काहीच कळना कुठे शोधायचं तिला आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे जनावर आहे ये पा जनावरांकडनं माणसासारखा धोका नाही. तुम्ही काळजी करू नका, तुमची पोर सापडेल. हा बरोबर आहे. हे बघा दादा, तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. विठुराया तुमच्या मुलीला काही होऊ देणार नाहीये. सापडेल ती. ए गौरी गौरी ए गौरी दादा दादा शांत व्हा तुम्ही. इथं बसा, या इकडं. हा, बसा इथं, बसा. शांत व्हा बरं तुम्ही. अहो जंगलात बिबटे बिबटे फिरत राहतात तिने माझ्या पोरीला काही केलं तर त्या काही होणार नाहीये. असं रडून काही होईल का मला सांगा? प्रश्न सुटणार आहेत का ह्यांनी? शांत व्हा बरं. विठुराया काही होऊ देणार नाही. आपण शोधून काढू तुमच्या गौरीला. शकू आपला गोपाळ आपल्याला कायमचा सोडून निघून गेला. आता आपली इंदू सुद्धा आपल्याशी काही न बोलता न सांगता हे घर सोडून निघून गेली. कुणाकडे बघायचं आता आपण? सांग मला. विठुराया सुद्धा देवळातून निघून गेलाय. काय इतकी कठोर परीक्षा घेतोय तो माझी, कुणाच ठाऊक. हो शांत व्हा, असा विचार नका करू. तुम्हीच काय म्हणता ना की आपल्यासोबत जे होत असतं त्यामागे काहीतरी कारण असतं आणि जे आपल्यासोबत घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. ह्या सगळ्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली बघ शकू. आपण केलेल्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावाच लागतो आणि तो इथेच द्यावा लागतो. याची देही याची डोळा द्यावा लागतो इथल्या इथं. मी जर आयुष्यात काही चांगली कामं केली असतील किंवा माझी जी काही थोडीफार पुण्यही असेल ना, ती सगळी विठुरायाने घ्यावी आणि माझ्या इंदूला घरी परत आणावं एवढीच इच्छा राहिली आता माझी. इंदू आपल्या घरी परत येत नाही तोपर्यंत मी विठुरायाचा धावा करत राहणार, ज्ञानेश्वरी वाचत राहणार. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी, तेजाची शिदोरी विनियोगिली, बुद्धीचेनी शाके हात बोने निके, द्वैत ते न देखे तैसे केले, निजकांती हरविली मग प्राणाची केवळ जाहाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पहा. हे बघा, जंगलात एकटं राहायचं नाही. मोठ्या मोठ्यानं बोला आणि कोणतं जनावर दिसलं तर पळू नका. मी जर पळालात तर तो तुमचा पाठलाग करेल. डोळ्यात डोळे घालायचे आणि शांत बघायचं. पाठ न दाखवता माग सरकायचं. हात वर करा, काठ्या वर करा, स्वतःला उंच दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, कोणता जखमी प्राणी दिसला तर अजिबात जवळ जायचं नाही. आपण इथे पाहुणे आहोत आणि ते राजा आहेत. ए गौरी 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 बेटा, गौरी, ए गौरी बेटा. गौरी, गौरी कुठेस गा? गौरी, गौरी,
गौरी